रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत मार्मिक आणि व्यवहारिक अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. हा अभंग आपल्याला जीवनात विवेक किती महत्वाचा आहे हे शिकवतो. विवेक गमावल्यास आपली कशी फजिती होते हे महाराज उपरोधाने दाखवतात. जेविता ही धरी नाक हागतिये परी, ऐसियाचा करी चाळा आपुलीच अवकळा. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे, तुका म्हणे करी ताक दुधा एक सरी. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, जेविता ही धरी नाक हागितिये परी. ज्याप्रमाणे तोच विधीच्या वेळी दुर्गंधीमुळे नाकाला हात लावतात, पण काही मूर्ख व्यक्ती जेवण करतानाही नाकाला हात लावतात, जणू काही जेवणातून दुर्गंधी येत आहे. महाराज येथे अज्ञानाच्या विपरीत क्रियेवर बोट ठेवतात. ते म्हणतात, ज्याला शुद्ध आणि अशुद्ध यातील फरक कळत नाही, तो जीवनात सत्य आणि असत्य यातील फरक कसा ओळखेल. एखादा माणूस तोंडातून हरिनाम घेतो, ही शुद्ध क्रिया, पण त्याच वेळी त्याच्या मनात शेजाऱ्याबद्दल द्वेष, मत्सर आणि निंदा ही अशुद्ध क्रिया आहे, ती चालू असते. तो बाह्य भक्तीला आंतरिक पापासारखेच मानतो, कारण त्याला बाह्य कर्म आणि आंतरिक भाव यातील विवेक कळलेला नसतो. आज जेवण करताना नाक दाबण्यासारखा मूर्खपणा आहे. ऐसियाचा करी चाळा आपलीच अवकळा. अशा अविवेकी वर्तनाने तो मनुष्य स्वतःचेच हसे करून घेतो आणि आपलीच अवकळा म्हणजे स्वतःचा अपमान, प्रतिष्ठा गमावतो, स्वतःची फजिती करून घेतो. अज्ञानी माणसाला वाटते की मी वेगळे किंवा जे करतोय ते योग्य आहे, पण या चाळ्यामुळे, या मूर्खपणामुळे तो आपले आयुष्य वाया घालवत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर एका व्यक्तीला त्याच्या गुरुने मोलाचे हिऱ्यांचं महत्व समजावून सांगितलं, त्याचं ज्ञान दिलं, पण त्या मूर्ख शिष्याने त्या हिऱ्यांचा उपयोग माती विकत घेण्यासाठी केला आणि मौल्यवान वेळ निंदेमध्ये घालवला. जगात लोक अशा मूर्खावर हसतात. याचप्रमाणे आपण मौल्यवान मनुष्य जन्म नश्वर मोहामध्ये घालून स्वतःचीच अवकळा म्हणजेच फजिती करून घेतो. ज्याप्रमाणे त्या गुरुने दिलेले ते अमूल्य हिरे जे आहेत, त्यांनी माती विकत घेतली त्या अमूल्य हिऱ्यापासून, त्याचप्रमाणे आपला जो अमूल्य वेळ आहे, आपला जो अमूल्य जन्म आहे, तो आपण नाश करत आहोत, वाया घालवत आहोत. आणि कशासाठी? तर व्यर्थ मोहासाठी. पुढच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात, सांडावे मांडावे काय ऐसे नाही. अहो, या मूर्खाप्रमाणेच या ठिकाणी काय सांडावे म्हणजे त्याला काय सांडावे, काय सोडून द्यावे, काय त्यागावे आणि काय मांडावे, काय स्वीकारावे, कशाचा स्वीकार करावा, आत्मसात करावा याचे ज्ञान नसते. जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला प्रत्यक्षाने निर्णय घ्यावा लागतो की काय सांडावे म्हणजे काय सोडून द्यावे. तर काय सोडून द्यावे? अहंकार, लोभ, मत्सर, क्रोध आणि कामवासना. आणि काय मांडावे? प्रेम, दया, शांती, नामस्मरण आणि सत्संग. समजा एक शेतकरी आहे. एखाद्या शेतकऱ्याला जर कळालंच नाही की काय सांडावे, काय मांडावे म्हणजे काय काय पेरावं आणि शेतामधील काय उपटून टाकावं, काय काढून टाकावं. एका शेतकऱ्याने जर समजा एखाद्या शेतकऱ्याने जर शेती करायचं ठरवलं आणि शेती करता करता त्याने जर ठरवलं, त्याला कळलंच नाही की काय पेरावं, काय काढून टाकावं. त्याने समजा जे तण शेतामध्ये जे तण येतं, ते तण शेतकरी जो आहे तो काढून टाकत असतो,
पण त्या शेतकऱ्याने जर ते तण तसंच राहून दिलं आणि रोप पेरलंच नाही, रोप जर पेरलं तर ते उपटून टाकलं, काढून टाकलं, तर काय होईल? अशा प्रकारे जर आपल्याला कळालंच नाही की आपण काय सांडावे, काय मांडावे, काय सोडून द्यावे, काय धरावे किंवा काय आत्मसात करावे, तर आपलं आयुष्य जे आहे ती निरर्थक आहे. सांडावे मांडावे काय ऐसे नाही नाही ठावे, तुका म्हणे करी ताक दुधा एक सरी. तुकाराम महाराज म्हणतात की असा अविवेकी माणूस ताक दुधा एकसरी, म्हणजे ताक आणि दूध या दोन्हींना एकाच पातळीवर मानत असतो, बघत असतो. दूध हे शाश्वत सत्य आहे, अविनाशी भक्ती, परम ज्ञान याचे प्रतीक आहे या ठिकाणी. म्हणजे काय तर मूल्यवान आहे. ताक हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, सांसारिक गोष्टी आहेत, क्षुल्लक यश आणि मोह यांचे प्रतीक आहे, म्हणजे कमी मौल्यवान आहे. ज्या व्यक्तीला ताक आणि दूध, ज्या व्यक्तीला ताक म्हणजे नश्वरता आणि दूध म्हणजे शाश्वता यातील फरक कळत नाही, तो आपले मौल्यवान आयुष्य क्षणभंगूर गोष्टींमध्ये वाया घालवतो. हाच भेद ज्ञान नसण्याचा सर्वात मोठा आणि अंतिम दुष्परिणाम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या बुद्धीचा उपयोग भेद ज्ञान करण्यासाठी करा. म्हणजे काय तर आपल्याला कळालं पाहिजे काय सांडावे. तुकाराम महाराज काय म्हणतात की आपल्याला कळालं पाहिजे सांडावे मांडावे म्हणजे काय सोडून द्यावं, काय आत्मसात करावं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि हाच भेद ज्ञान जो आहे तो आपल्याला त्या संसार रूपी भवसागरातून तरेल आणि आपलं आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी करेल.